आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या डॉक्टर पारिजात गुप्ते यांच्या सुवर्णा रिसबूड यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. दोस्तानो, विज्ञान तंत्रज्ञानातली प्रगती आपलं आयुष्य जसं सोपं सुरक्षित करायला मदत करते ना, तसंच मृत्यूनंतरही अर्थपूर्ण जगण्याची आणि जगवण्याची संधीसुद्धा आपल्याला देते ती अवयवदानाच्या माध्यमातून. एका व्यक्तीनं केलेल्या अवयवदानामुळे 8 रुग्णांचा जीव वाचू शकतो, इतकं हे दान महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या जीवनात आरोग्य, आनंदाचे रंग भरण्याची इच्छा जरी मनात झाली ना, तरीसुद्धा अवयवदानाविषयी काही शंकाही आपल्या मनात निर्माण होतात, प्रश्नही पडतात आणि मनातल्या ह्याच प्रश्नांना उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. ह्यासाठी आपण विशेष संवाद साधतोय डॉक्टर पारिजात गुप्ते यांच्याशी. डॉक्टरांशी आपण 8 जानेवारी रोजी सुद्धा संवाद साधला होता आणि पहिल्या भागात त्यांनी अवयवदानाचं महत्त्व, त्याची गरज किती मोठी आहे, हे सगळं आपल्याला सांगितलं. आणि आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अवयवदानाच्या प्रक्रियेविषयी, कायद्याविषयी आणि एकूणच बाकीही त्याच्याशी निगडीत असणाऱ्या अनेक गोष्टींविषयी. त्यासाठी आपण चला तर मग संवाद साधूया. विशेष संवाद आपण साधतोय पोटविकारतज्ञ डॉक्टर पारिजात गुप्ते यांच्याशी. पचनसंस्था आणि यकृताच्या आजारांवर उपचार, प्रत्यारोपण ह्यातला प्रदीर्घ अनुभव डॉक्टरांना आहे आणि ह्यासोबतच अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचं महत्त्वपूर्ण कार्यही त्यांचं सुरू आहे. स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. FM गोल्डवरती ह्या विशेष संवादात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आपण 8 जानेवारीला भेटलो होतो आणि तेव्हा तुम्ही छान आम्हाला सोप्या पद्धतीने अवयवदानाचं व्याख्या, त्याचं महत्त्व, त्याची गरज किती मोठी आहे हे सांगितलं. ते एक छोटीशी उजळणी आपण करूया आजचा संवाद सुरू करण्यापूर्वी. तर आम्हाला व्याख्या परत एकदा सांगा, अवयवदान म्हणजे काय आणि त्याची गरज किती मोठी आहे? अवयवदान म्हणजे काय तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला उपचाराकरिता कायदेशीररित्या जिवंत अथवा मृत्यू पश्चात केलेले अवयवांचे दान, ही कायद्यानुसार याची व्याख्या आहे. याच्यातला प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि समजून लिहिलेला आहे. बरोबर. आणि याची गरज म्हणजे आज लाखो लोकांना कुठल्या ना कुठल्या तरी अवयवाची आपल्या देशात गरज आहे. त्याच्याशिवाय त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे आणि जर अवयवदानाने त्यांचं प्रत्यारोपण झालं तर त्यांचा जीव आणि त्यांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं, ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात. पण त्यातल्या असं आहे की ज्यांना गरज आहे त्यातल्या फक्त किमान 10% कमी लोकांना हे अवयव मिळतात आणि प्रत्यारोपण होतं. त्यामुळे याची अजून गरज खूप आहे. याच्यात जनजागृती होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी हा आपला संवाद. अगदीच. आता अवयवदान म्हणजे काय आम्हाला कळलं, त्याचं महत्त्व आणि त्याची गरज किती मोठी आहे हे लक्षात आल्यानंतर आता ती प्रक्रिया समजून घ्यायची इच्छा आहे की नेमकी कशी प्रक्रिया असते आणि किती वेळ त्याच्यासाठी लागू शकतो. तर जसं आपण मागच्या भागात म्हणलं की जर मला अवयवदान करायचं असेल तर आपल्याला नोंदणी करता येते. बरोबर. पण नोंदणी करणं गरजेचंच आहे असं नाही. आता जे नोंदणी करतात किंवा जे इच्छा दाखवतात त्या प्रत्येकाला काय हे करता येतं हे असं नाही. अशी वेळ एखाद्या व्यक्तीवर लाखात किंवा 10,000 एखाद्या व्यक्तीलाच अशी वेळ येते की जिथे मेंदू मृत्यू होतो आणि त्याला अवयवदान करता येतं. बरोबर. तर ही घटना क्वचितच घडते. त्यामुळे ज्यांना देता येतं त्यांनी जरूर द्यावं. आता जेव्हा कोणी मेंदू मृत्यू किंवा ब्रेन डेथ हा असा घोषित केला जातो तेव्हा मी मागच्या वेळी सांगितलं तेच परत सांगतो, हा रुग्ण हा हॉस्पिटलमध्ये असतो, हा अतिदक्षता विभागात असतो, ह्याचे सगळ्या शरीराच्या कार्यपद्धती ह्या सपोर्टेड असतात. तो व्हेंटिलेटरवर असतो, त्याचे रक्ताभिसरण सपोर्टेड असतं. अशी व्यक्ती ज्याचा मेंदू निकामी झालेला आहे तो ब्रेन डेथ किंवा मेंदू मृत्यू असं म्हणतो. बरोबर. अशा पेशंट जो असतो तो डॉक्टर किंवा त्या अतिदक्षता विभागातले जे डॉक्टर असतात ते ओळखतात की हा अशी पॉसिबिलिटी आहे. बरोबर. आणि मग काही सर्वसाधारण टेस्ट करून ते मग त्या नातेवाईकांना तशी समज देतात
की तुमचा पेशंट जरी श्वास दिसतो आहे, त्याचे हार्टबीट चालू आहे, पण त्याचा मेंदू निकामी झालेला आहे आणि तो ब्रेन डेड असण्याची शक्यता आहे. अच्छा. ही सगळ्यात पहिली स्टेप असते. तर ती सगळ्यात महत्त्वाची असते, कारण लोकांना नेहमी वाटतं की बापरे, पेशंट तर अजून श्वास घेतोय, त्याची हृदयगती दिसते आपल्याला मॉनिटरवर, मग हा कसा डेथ किंवा डेड. खरं. तर ही सुरुवातीची चर्चा असते की बाबा असं आहे आणि आता या पेशंट वाचण्याची शक्यता नाही किंवा आता शक्य नाही. बरोबर. आणि मग तिथे सुरुवातीची चर्चा झाल्यानंतर मग लोकांना, फॅमिलीला किंवा जवळच्या नातेवाईकांना सांगण्यात येतं की बाबा आता ह्याच्यातनं काही दुसरा मार्ग नाही आणि काही तासात, काही दिवसात ह्या पेशंट दगावेल किंवा त्याचा जीव जाईल. हे एकदा साधारण फॅमिलीला समजलं किंवा त्यांना जर ते ग्रास्प झालं की मग कुठेतरी जर ती वेळ, काळ, समज आणि हे समजून मग डॉक्टर त्या अवयवदानाचा विषय फॅमिलीसमोर मांडतात. अच्छा. कारण तुम्ही हे ओळखायला पाहिजे, हा खूप संवेदनशील भाग आहे, हा खूप इमोशनल भाग आहे. की एकीकडे तुम्ही म्हणताय की तुमचा पेशंट अचानक काही झालं आणि म्हणून तो दगावला आहे, पण तो पेशंट तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता डॉक्टर सडनली सांगतात की आता अवयवदान करा. हे लोकांना जर त्याविषयी ज्ञान नसेल तर मग हे थोडं विचित्र वाटतं लोकांना. बरोबर. त्यामुळे एकदम कोणी जाऊन त्यांना बोलत नाही की आता पेशंट असा आहे. आणि तर एकदा का लोकांना हे पटलं की खरंच बाबा आता पेशंट आपला वाचणार नाही, मग डॉक्टर तो विषय नातेवाईकांसमोर उघडतात. अच्छा. बऱ्याच वेळा मी हे असं बघितलेलं आहे की असं सांगितल्यानंतर ज्या फॅमिलीज किंवा ज्या नातेवाईकांनी हा कुठेतरी प्रसंग अनुभवलेला आहे किंवा ऐकलेला आहे, ते स्वतःहून पुढे येतात. अरे वा. की डॉक्टर असं असेल तर मग आम्हाला अवयवदान करता येईल का, ते स्वतःहूनच विचारतात. आणि हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे आणि ह्याच्यासाठी हा सगळा जनजागृतीचा खटाटोप. खरं. म्हणजे मन की बातमध्ये आपल्या माननीय प्रधानमंत्रींनी जी एका लहान मुलीच्या आईवडिलांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्यात त्यांनी हाच प्रश्न विचारला की तू मुलगी एवढी लहान, त्यांनी लहान मुलीचं अवयवदान केलं होतं आणि हे तुम्ही निर्णय कसा घेतलात, इतका अवघड निर्णय. तर त्यांनी हे सांगितलं की आमच्या फॅमिलीमध्ये आधी अशी घटना घडली होती, आम्हाला याची जाणीव होती आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. तर ही दुसरी स्टेप असते की आधी मेंदू मृत्यू जाहीर करणं किंवा सांगणं, नंतर अवयवदानाविषयी चर्चा ओपन करणं. बऱ्याच वेळेला ह्याला वेळ लागतो, नातेवाईकांना समजायला वेळ लागतो. घरात बरेच नातेवाईक असतात, एखाद्याची तयारी असते, बऱ्याच जणांची तयारी नसते, तर ह्याला सगळ्याला वेळ लागतो. साधारण 24 ते 48 तास तरी लागतात सर्वसाधारण फॅमिलीला ॲक्सेप्ट करायला. अच्छा. की बाबा आम्ही तयार आहोत. हे विचारांच्याच पातळीवर साधारण 1-2 दिवस तरी जातातच. जसं मी म्हटलं की काही वेळा फॅमिलीच रेडी असते, मग तिथे वेळ कमी लागतो, पण सर्वसाधारणपणे 1-2 दिवस तरी त्यातच जातात. अच्छा. आणि मग पुढची चर्चा सुरू होते. जर आपल्याला कळलं की बाबा नातेवाईक किंवा फॅमिली रेडी आहे किंवा त्यांचा विचार आहे, त्यांची मानसिकता आहे, मग ह्यामध्ये एक साध्या बेडसाईड ज्याला आम्ही म्हणतो, पेशंटच्या लागूनच काही टेस्ट केले जातात. कारण ह्यात सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, हा खूप महत्त्वाचा आहे. हा म्हणजे जिवंत आणि मृत्यू यातला फरक आहे. कोणी मेंदू मृत्यू झालेला आहे हे कन्फर्म व्हायला पाहिजे, ह्यात कुठे प्लस मायनस असता कामा नये. तर त्यासाठी टेस्ट केल्या जातात. म्हणजे त्याचा श्वासोश्वास कृत्रिमच आहे का, तो अजून काही श्वास घेत आहे, आणि मेंदू काही त्याचा अजूनही जिवंत आहे असण्याची शक्यता आहे का, या टेस्ट केले जातात. त्याला ॲपनिया टेस्ट आणि बाकीच्या टेस्ट असतात. ह्याच्यात कुठलं CT स्कॅन किंवा कुठले काही स्पेशल टेस्ट करायला लागत नाही. त्यानंतर एकदा आपल्याला कळलं की हा खरंच मेंदू मृत्यू झालेला आहे, मग त्याला आपण ब्रेन डेड असं म्हणू शकतो. पण जर यात अवयवदान करायचं असेल तर मग आपल्याला अजून एक काळजी घ्यायला पाहिजे की ह्यात अजून काही गडबड होता कामा नये. म्हणून एक टेस्ट पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर 6 तासांनी परत एक टेस्ट केली जाते. आणि मग त्यात कन्फर्म झाल्यानंतर ते घोषित केलं जातं की हा पेशंट मेंदू मृत्यू झालेला आहे आणि अवयवदानास योग्य आहे. अच्छा. तर ही
म्हणजे सुरुवातीचे 2 दिवस गेले, त्याच्यानंतर 10 ते 12 तास गेले, तर अजून आपले 1-1.5-2 दिवस तर गेलेच. वाढले. आता यात मला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मेंदू मृत्यू जाहीर करणे हे कुठल्या एका डॉक्टरचं मत नसतं. बर. तर शासनाने किंवा कायद्याने आपल्याला ही एक कमिटी तयार करायला सांगितलेली आहे. प्रत्येक हॉस्पिटलला किंवा प्रत्येक गव्हर्नमेंटनी आपल्याला कमिटी करायला सांगितली. त्यात 5 लोकांची कमिटी असते. आणि ह्या सगळ्यांची जर मान्यता मिळाली त्याला ब्रेन स्टेम डेथ कमिटी असं म्हणतात. या सगळ्यांची जर मान्यता असेल, त्यांनी जर सही केली तरच मेंदू मृत्यू किंवा ब्रेन स्टेम डेथ डिक्लेअर होतो. बरोबर. त्यामुळे लोकांनी ह्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की ही कोणाच्या एका माणसाच्या मताने किंवा टेस्टनी होत नाही, तर ह्याला 5 लोकांची संमती लागते आणि तरच ब्रेन स्टेम डेथ डिक्लेअर होतो आणि तरच ऑर्गन डोनेशन करता येतं. इतकं अचूक आणि सावधगिरी त्यामुळे कायद्याने आणि गव्हर्नमेंटनी एक टाईट अशी हे केलेली आहे की जिथे कुठेही काही गडबड होता कामा नये. त्यामुळे लोकांनी त्यात विश्वास ठेवायला पाहिजे की इथे कुठे गडबड होणार नाही, अफरातफर होणार नाही. खरंय. आणि आता मला सांगा की इतके तास जे पुढे जातात, म्हणजे तुम्ही म्हणालात की कुटुंब जर तयारच असेल तर कमी तास जातात, पण तयार नसेल तर त्यांना समजावणं, त्यांना ते पटलं की मग पुढच्या चाचण्या करणं, ह्याच्यात तास जातात. मग त्याच्यामुळे त्या अवयवांवरती काही परिणाम होणं, म्हणजे जर लवकर झालं तर फायदा असतो. बरोबर आहे का, असं काही होऊ शकतं का? आता हा पेशंट जो असतो किंवा हा रुग्ण जो असतो ह्याच्या सगळ्या ऑर्गन सिस्टीम, सगळे अवयव हे सपोर्टेड असतात, जसं मी तुम्हाला वारंवार सांगितलं तसं. तर ह्यात बऱ्याच वेळेला पेशंटच्या ब्लड प्रेशरमध्ये, श्वासामध्ये, शरीरातल्या इलेक्ट्रोलाइट्समध्ये उतार चढाव होत असतो. त्यामुळे वेळ जेवढा कमी लागेल तेवढा चांगला. बरोबर. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की हा विचार करता करताच पेशंट दगावले. अरे बापरे. त्यामुळे आणि एक रुग्ण जो अवयवदानास तयार आहे असा अवयवदान न करता दगावला म्हणजे 8 लोकांच्या जीवाचा धोका झाला. खरंय. तो जीव तर गेलाच, त्याच्याबरोबर 8 लोकांचा जीव धोक्यात आला. हे आपल्याला लक्षात येत. त्यामुळे वेळ हा खूप महत्वाचा आहे. ह्यात एक 2 ते 3 दिवस जातात सर्वसाधारणपणे. तिथे बऱ्याच वेळा नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक थोडे इम्पेशंट होतात किंवा नाराज होतात. त्याच्याशी आम्हाला डील करायला लागतं, पण तो त्याचा भागच आहे. त्यात कुठे आम्हाला काही वाईट वाटत नाही का नाराज होत नाही आम्ही. बरोबर. नाजूक वेळ आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने हाताळली जाते. आता हे झालं ब्रेन डेड ह्या रुग्णाविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी. पण ज्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू होतोय आणि त्यांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केलेली आहे किंवा एखादा अपघातग्रस्त आहे, त्याची इच्छा आहे किंवा त्याच्या कुटुंबियांची इच्छा आहे, तर मग त्यामध्ये जर त्यांची तयारी आहे अवयवदान करण्याची, तर घटना घडता क्षणी त्याच्यानंतर किती काळाने आपल्याला ह्या सगळ्या तातडीने हालचाली करणं गरजेचं असतं? आता मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं मृत्यू पश्चात अवयवदान यात 2 भाग आहेत. एक तर आहे ब्रेन डेथ म्हणजे मस्तिष्क मृत्यू म्हणजे ब्रेन स्टेम डेथ. बरोबर. आणि दुसरं आहे नैसर्गिक म्हणजे हार्ट डेथ. म्हणजे हाही नैसर्गिकच आहे, पण हे आपली हृदयगती बंद झाल्यानंतर होणारा मृत्यू. बरोबर. त्यानंतर आपल्याला अवयव देता येत नाहीत. म्हणजे जे आपण म्हणतो हार्ट, लंग, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, हे अवयव आपल्याला देता येत नाहीत. आणि तिथे मात्र आपल्याला फक्त नेत्रदान, त्वचा, लिगामेंट, बाकी इत्यादी अवयव देता येतात किंवा डोनेट करता येतात. हा एक बेसिक डिफरन्स आहे त्याच्यातला. आणि तर घरी झाला असेल मृत्यू किंवा हॉस्पिटलमध्ये जे आपल्या हार्टबीट बंद झाल्यानंतर किंवा हृदयगती बंद झाल्यानंतर जो मृत्यू होतो, तिथे आपल्याला फक्त हेच गोष्टी डोनेट करता येतात, अवयवदान करता येत नाही. बरोबर. तर साधारण डोळे आपण एक 6 तासापर्यंत देऊ शकतो मृत्यूनंतर. स्किन पण तसंच आहे 6 ते 12 तासापर्यंत. तर तेवढ्याच जर आपण कोणाला फोन केला किंवा नेत्रपेढीला फोन केला किंवा जाणकार व्यक्तीला फोन केला तर ते घरी येऊन आपल्याला नेत्रदान करून आपलं जे काही आपली इच्छा आहे तशी ती पूर्ण करू शकतात. म्हणजे 6 तासातच ते तातडीने आपल्याला हालचाली करणं गरजेचं आहे. आणि हे तातडीने करण्यासाठी ती माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. तर कुटुंबाची ह्याच्यामध्ये जी साथ लागते, जो संयम आहे आणि त्यांना लागणारी माहिती, या सगळ्याविषयी आता आम्हाला सांगा. आता मी जर सांगितलं ना तुम्हाला, तर अवयवदानात सगळ्यात मोठा अडथळे कुठे असतात
तर अज्ञान, अविश्वास आणि अंधश्रद्धा अच्छा. हे 3 आहेत. अज्ञान म्हणजे त्या फॅमिलीला किंवा नातेवाईकांना किंवा पेशंटला याविषयी माहितीच नसते. बरोबर. आणि हे सगळे जे आपले इंटरव्ह्यू आहेत किंवा जनजागृती आहे ही त्याच्यासाठीच आहे की बरोबर. लोकांना माहिती पाहिजे. म्हणजे जर मी जरी असेन आणि मला कोणी सांगितलं की ही ब्रेनस्टेम डेथची कॉन्सेप्ट आहे आणि तुम्ही आता डोनेट करा, तर मलाही त्या ऐनवेळी जमणार नाही. बरोबर. तर अज्ञान, तर ह्याबद्दल जनजागृती करणं, लोकांना माहिती देणं हा आपला मेन कारण आहे ह्यासाठी. दुसरं म्हणजे अविश्वास. हा मोठ्या प्रमाणात आहे, कारण दर 4-5 वर्षांनी काहीतरी किडनीचं रॅकेट किंवा अवयवदान होणारी काहीतरी गफलत ह्याच्याबद्दल आपल्या न्यूजमध्ये, मीडियामध्ये नेहमी येत असतात. असतं. आणि त्यामुळे लोकांना थोडा अविश्वास असतो की ह्याच्यामध्ये गरीब लोकांचे अवयव घेऊन श्रीमंतांमध्ये देतील का, किंवा एखाद्या श्रीमंत व्यक्तीलाच हे ऑर्गन मिळतील का, किंवा कोणी राजकारणी असेल तो पहिले जाईल का, असे लोकांना बराच त्याच्यावर अविश्वास असतो या सगळ्या कार्यपद्धतीवरच. तर तो एक अविश्वास हा एक खूप मोठा भाग आहे. आणि जेव्हा केव्हा आपण हा ऑर्गन डोनेशनची चर्चा सुरू होते, पहिल्यांदा आपण सांगितलं की मेंदू मृत्यू झालेला आहे आणि ऑर्गन डोनेशन, की पहिल्यांदा लोकांना मनात अविश्वासच असतो की हे काहीतरी गडबड आहे. बरोबर. तो हा अविश्वास असू नये ही एक व्यवस्थित, चांगली, आखलेली, रेखलेली कार्यपद्धती आहे. आणि तिसरं म्हणजे अंधश्रद्धा. हा एक खूप मोठा भाग आहे की हा माझ्या पेशंटमधनं किंवा माझ्या नातेवाईकांना आज जर लिव्हर किंवा किडनी काढली तर पुढच्या जन्मात ती किडनी लिव्हर येणार नाही. अच्छा. बर. किंवा हो, अशा धर्म, जाती, प्रथा ह्याच्याप्रमाणे प्रत्येकांच्या वेगवेगळ्या समजुती असतात आणि त्या आमच्या काउन्सिलर किंवा यांना डील करायला लागतात. तर अंधश्रद्धा हा खूप खूप मोठा भाग आहे की अमावस्येला नको, पौर्णिमेला नको, सूर्यास्तानंतर नको, या सगळ्या असतात. आणि मग तिथी असते, या सगळ्या गोष्टी तिथे येतात. बरोबर. त्यामुळे अंधश्रद्धा हा एक खूप मोठा भाग आहे. तर हे सगळे 3 मोठे अडथळे आहेत, अज्ञान, अविश्वास आणि अंधश्रद्धा. ह्यांच्या पलीकडे जाऊन मग अवयवदान होतं. खरंय. आणि मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये तर इतकी छान, आज आपण माघी गणेश उत्सवात भेटलेलो आहोत, गणेश जन्म ह्याची कथाच आपल्याला ह्याचं महत्त्व सांगणारी आहे. त्याच्यामुळे भीती बाळगायची किंवा ह्याची गरजच नाही. म्हणजे जर गणपती ही संकल्पना जर आपल्याला पटत असेल, ती आपल्याला इतकी पटली असेल की त्याला आपण देवाच्या ठिकाणी जर ठेवलं असेल, बरोबर, तर प्रत्यारोपणाची संकल्पना आपल्याला पटणाऱ्याला काहीच हे नाही. कारण गणपती हे प्रत्यारोपणाची संकल्पना आहे की माणसाला एखाद्या प्राण्याचं डोकं जोडलेलं आहे. आता अजून विज्ञानाने तिथपर्यंत भरारी मारलेली नाही, पण थोड्या काही वर्षात होईल याची अपेक्षा आहे. तर सांकेतिक आपण तर ही जर संकल्पना आपल्याला इतकी पटलेली आहे, इतकी लोभस वाटते, बरोबर, तर मग आपल्याला प्रत्यारोपण आणि अवयवदान हे का पटू नये? खरंय, हो की नाही? म्हणजे आपल्याला हे नॅचरली यायला पाहिजे. बरोबर. तर आता हे आपल्याला पटलंय असं आपण म्हणूया की एक कुटुंब आहे आणि अवयवदानाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. कमीत कमी वेळेमध्ये ती प्रक्रिया सुरू होणं हे गरजेचं आहे हेही त्यांना माहिती आहे. मग अशा वेळेला कोणाकोणाला संपर्क करणं हे आवश्यक असतं? प्रथम म्हणजे एकतर तुम्हाला डॉक्टरच सांगतील की असं असं आहे. आणि जिथे कुठे प्रत्यारोपण होतं किंवा मोठी हॉस्पिटल्स आहेत तिथे काउन्सिलर्स किंवा सोशल वर्कर असतात, तर तिथे ही प्रक्रिया थोडी सोपी होऊन जाते. पण आता समजा मी कुठेतरी छोट्या ठिकाणी आहे किंवा हॉस्पिटल छोटं आहे किंवा छोटं खेडेगाव आहे, रुरल हॉस्पिटल आहे, तर तिथे या सगळे सोशल वर्कर वगैरे हे किंवा लोकांना विशेष माहिती नसते. आणि जर एखाद्या नातेवाईकाला किंवा कोणा जवळच्यांना हे अवयवदान करायची इच्छा असेल, तर ते मात्र तिकडच्या सोशल वर्करना किंवा मग मी मागच्या वेळी सांगितलं तसं झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर ही ZTCC नावाची एक संस्था असते जी ॲक्च्युली अवयव जिथे येतात म्हणजे जिथे समजतं आणि ते डिस्ट्रीब्युशन करतात. तर ZTCC किंवा आपली नॅशनल जी वेबसाईट आहे NOTTO, तिथे त्यांनी संपर्क साधावा. तिथे तुम्हाला 24 तास कोणी ना कोणीतरी नक्कीच याबद्दल माहिती देईल आणि तुम्हाला गाईड करेल याबद्दल. आपण त्यांचा क्रमांक सांगू शकतो?
ZTCC मुंबई म्हणजे जिथे आपलं ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई हा सगळा विभाग येतो त्यात, तर त्यांचा नंबर आहे 9320063468. हा ZTCC मुंबईचा नंबर आहे. किंवा मग नोटेची हेल्पलाईन आहे जिथे 1800-114770. इथे जर तुम्ही फोन केलात तर तिथे कोणी ना कोणीतरी तुम्हाला नक्की माहिती देईल. तेही जर तुम्हाला जमलं नाही तर जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तिथे कोणी ना कोणी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देईल. अथवा प्रत्यारोपणाशी संबंधित कोणी डॉक्टर असतील तुमच्या माहितीत तर त्यांना फोन करा, ते तुम्हाला नक्कीच माहिती देतील. निश्चित. वेगवेगळे असे कोणते अवयव आहेत जे दान होऊ शकतात आणि त्यांचा कोणाला कसा उपयोग होऊ शकतो? म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर मेंदू सोडून प्रत्येक अवयव कामात येऊ शकतो. अच्छा, बर. तर पण जे आपण वास्तविकरित्या आपण वापरतो ते म्हणजे सगळ्यांना माहिती आहे किडनी, मूत्रपिंड, जिथे 2 किडनीज असतात. दोन्ही किडनी 2 पेशंटमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. अच्छा. लिव्हर जे आहे ते 1 किंवा 2 रुग्णांमध्ये वापरू शकतो. हार्ट मात्र एकाच, पॅनक्रियास एकाच, इंटेस्टाईन आणि बाकी मग आता नवीन म्हणजे आता कालच जी बातमी होती हँड म्हणजे हात आपण करू शकतो, पाय करू शकतो. वा. तर सर्वसाधारणपणे एका दात्याकडून 8 जणांना अवयव वापरता येतात किंवा त्यांचे जीव वाचवता येतात. आणि त्वचा आणि डोळे मग तर बाकीचं आहेतच. जे आहे की त्वचा, नेत्रदान, बोन्स, लिगामेंट्स, ट्रॅकिया, हे सगळेच मी जसं म्हणलं तसं मेंदू सोडून सगळंच कामात येऊ शकतं. आता आपण किती देऊ शकतो किंवा किती घेऊ शकतो त्याच्यावर आपण आधारित आहे. आता तुम्ही ज्या ह्याचा उल्लेख केलात की एका म्हणजे हातांचं प्रत्यारोपण, तर आजच ती बातमी आलेली आहे आणि ते वाचून खरंच आश्चर्य वाटतं की मुळात एक तंत्रज्ञानाची एक मजा वाटते. तुमच्या किमयागारांची सुद्धा कौतुक वाटतं की कसं बाबा करत असतील की एका महिलेनी अवयवदान केलं मृत्यूनंतर आणि त्याचा फायदा एका तरुण 18 वर्षाच्या तरुण मुलाला झाला. त्याला त्याचे दोन्ही हात परत मिळाले. आनंद किंवा त्या मुलाला होणारा आयुष्यात फायदा याची काही कुठे किंमत नाही, काहीच नाही. त्यामुळे अवयवदानाची किंमत आणि त्याची समाधान हे एका पलीकडे अलौकिकच आहे. आता पण ही बातमी जेव्हा वाचली तेव्हा कौतुकही वाटलं आणि पुढची शंका लगेच, मन असंच असतं ना की लगेच एक शंका येते मनात की बाबा 50 वर्षाच्या महिलेचे हात 18 वर्षाच्या मुलाला लागलेले आहेत, मग ते अवयव किती त्याला साथ देतील? म्हणजे वयानुसार आपली कार्यक्षमता बदलत जाताना आपण सुद्धा अनुभवतो, अवयवांची ही बदलत असेल तर मग कसं असतं हे? तर हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे की बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही 70 वर्षाचा रुग्ण असतो देणारा आणि रेसिपियंट असतो म्हणजे जो रुग्ण असतो ज्याच्यामध्ये आपण प्रत्यारोपण करतो तो 30 वर्षाचा असतो. अच्छा. किंवा लहान मुलं असतात त्यांना आजी आजोबा देऊ शकतात. तर सर्वसाधारणपणे डॉक्टर जेव्हा प्रत्यारोपण करतात तेव्हा काही त्याच्यात निकष असतात. त्यातला एकच म्हणजे वय असतं. बाकी अनेक असे निकष असतात की ज्याच्यातून डॉक्टर ठरवतात की हा अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य आहे का नाही आणि त्यातून ठरवतात की बाबा चला आता जर 30 वर्षाचा मुलगा आहे आणि 70 वर्षाचं लिव्हर आहे तर हे चालेल का नाही. बरोबर. मग त्यात रुग्णाच्या आजाराची गंभीरता किती आहे हे सगळं एक ठरवून मग त्याच्यावर प्रत्यारोपण केलं जातं. पण सर्वसाधारणपणे जर योग्य प्रकारे जर अवयवाचं निकष लावून जर सिलेक्शन केलं तर हे अवयव बरेच चांगल्या रीतीने शरीरात काम करतात. आता किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृताचं प्रत्यारोपण ह्या आता काही नवीन गोष्टी नाहीत. सुरुवात याची साधारण 63-64 मध्ये झाली आणि खऱ्या अर्थानं जी मोठी याच्यात शोध किंवा हे झालं ते 80च्या दशकात झालं. तर आता इव्हन 30-40 वर्ष झाली लोक हे प्रत्यारोपण करत आहेत. माझ्याच माहितीत अराउंड 20-25 वर्ष जगलेली लोक आहेत. अरे वा. त्यामुळे हे अवयव जर नीट सिलेक्ट केले तर चांगल्यारीत्या आणि बराच वेळ चालू शकतात. वा. त्याच्यामुळे ती आपल्याला काळजी करायची गरज नाही. तर
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की वय म्हणजे देणाऱ्याचं वय हा फक्त एक भाग आहे. त्याच्यात अनेक असे भाग असतात की जे डॉक्टर त्याच्यात घेतात लक्षात आणि मग अवयव तिकडे प्रत्यारोपणासाठी वापरतात. त्याच्यामुळे खरं तर प्रत्येकालाच दीर्घायुष्य व्हायचं असतं. त्यामुळे दीर्घायुष्य होऊन जेव्हा नैसर्गिकरित्या मृत्यू होतो तरी सुद्धा म्हणजे वय कितीही असलं तरी ह्याचा विचार होऊ शकतो नक्कीच, अवयवदानासाठी. अगदी नक्की. आता मला डॉक्टर सांगा की मृत्यूनंतर आपण त्याला म्हणजे मृतदेहाला सुद्धा अगदी आदरपूर्वक सन्मानपूर्वक निरोप आपण देत असतो. तर अवयवदान झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना परत मिळतो का आणि तो कोणत्या स्वरूपात मिळतो, म्हणजे तो नीट असेल ना अशी सुद्धा काहींच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. हा एक मुद्दा असतो की लोकांना याबद्दल माहिती नसते, शंका असते आणि थोडी काळजी पण असते बरोबर. की माझा जो माणूस आहे, माझा जो नातेवाईक आहे, त्यांना अवयव काढल्यानंतर काही डिस्फिगरमेंट होईल का, किंवा ते कशा पद्धतीत हे परत मिळेल का नाही मिळेल. तर मी 2-3 गोष्टी अगदी स्पष्ट करतो की तो जो मृतदेह असतो तो नातेवाईकांना परत केला जातो. जेव्हा अवयवदानाची प्रक्रिया किंवा सर्जरी होते ही तितक्याच मान सन्मानाने आणि व्यवस्थितपणे होते जितकी एखाद्या जिवंत माणसाची सर्जरी किंवा शस्त्रक्रिया होते. म्हणजे ते ऑपरेशन थिएटरमध्ये होतं, त्याचं क्लिनिंग होतं, त्याचं व्यवस्थित सर्जरी व्यवस्थित जसं एखाद्या जिवंत माणसाचं शस्त्रक्रिया होती तशीच शस्त्रक्रिया ऑर्गन डोनेशनच्या वेळी त्या मृत व्यक्तीवर होते. त्यामुळे लोकांनी यात काही असं बाळगू नये की इथे तिथे काही होतं. आणि नंतर अवयव काढल्यानंतर ते व्यवस्थित स्टिच करून व्यवस्थित करूनच नातेवाईकांना ती मृतदेह परत केला जातो. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना कुठलीही वेगळं किंवा असं दिसणार नाही. ते व्यवस्थित छान जसं आपला नेहमीचा माणूस बॉडी हँडओव्हर होते तशीच इथे पण हँडओव्हर होते. म्हणजे आपल्या माणसाची म्हणजे तो मृतदेह का असे ना आपण त्याची अगदी व्यवस्थित काळजी घेतो तशीच ही यंत्रणा सुद्धा काळजी घेते. बऱ्याच वेळा पेशंट म्हणजे जे रेसिपियंट असतात त्याची फॅमिली होते मग कॅडाव्हरिक डोनेशन मध्ये तर तिथे देणाऱ्याचं ऑपरेशन होत नाही, मग इथे खर्च का होतो. बरोबर. तर तसं नसतं. म्हणजे त्या डोनरची आपल्याला मेंटेन करायला किंवा त्याची शस्त्रक्रिया करायला तेवढीच काळजी आणि तेवढीच गरज असते. त्यामुळे देणाऱ्यांनी तर यात बिलकुलच शंका बाळगू नये. यात अजून एक मोठा मुद्दा असा होता की जिथे रोड ॲक्सिडेंट होतात किंवा असतात तिथे मेडिको लिगल केस होते. आणि मग तिथे कायद्यानुसार पोस्टमॉर्टमची गरज पडते. बरोबर. आणि बऱ्याच वेळा नातेवाईकांना असं वाटतं की आधीच तुम्ही ऑर्गन डोनेशन करणार, त्याचे ऑपरेशन करणार, मग परत तिकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन पोस्टमॉर्टम करणार, हे लोकांना थोडं पटणं अवघड जातं. म्हणजे मी बऱ्याच वेळा बघितलेलं की लोक त्यासाठी नाही म्हणलेले आहेत. तर गेल्याच महिन्यात आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम तिकडेच हॉस्पिटलमध्येच त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये पोस्टमॉर्टमही झालं आणि त्यामुळे परत काही उघडणे किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पोस्टमॉर्टम करणे हे गरज लागली नाही. हे कायद्याने अलाउड आहे. पण महाराष्ट्रात ते होत नव्हतं. म्हणजे तामिळनाडूमध्ये गेले 10 वर्ष हे होत आहे की ऑन साईट पोस्टमॉर्टम, जिथे ऑपरेशन केलं तिथेच बघा पोस्टमॉर्टमचं हे करा आणि संपलं. बरोबर. तर इथे ठाण्याचे जे सिव्हिल सर्जन आहेत कैलास पवार, मी अगदी त्यांचं आय एम व्हेरी थँकफुल टू हिम की त्यांनी ही सगळी योजना घडवून आणली आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं पहिलं ऑन साईट पोस्टमॉर्टम आम्ही केलं. आणि त्यामुळे फॅमिलीला खूपच त्यात हे होतं की कुठे नंतर परत जा, सिव्हिल हॉस्पिटलला जा, थांबा. कायद्यानुसार असं आहे की तुम्ही ताबडतोब पोस्टमॉर्टम केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की रात्री होणार नाही, पण तरी त्यात वेळ जातो, हे जातं. तर ऑन साईट पोस्टमॉर्टम केल्यामुळे नातेवाईकांच्या आणि त्यांच्या फॅमिलीला खूपच चांगला फायदा होतो की त्यांना अजून वाट बघायला लागत नाही, त्यांना त्यांची इमॅजिनेशन जास्त होत नाही की बाबा आता परत अजून काही विच्छेदन होईल असं काही होत नाही. त्यामुळे तो फायदा होतो. वा. आता मला सांगा की ह्या प्रक्रियेला मग किती वेळ लागतो, कारण तेवढा संयम मग कुटुंबियांकडे हवा की अवयवदानासाठी मृतदेह गेलेला आहे आणि तो परत सन्मानपूर्वक आपल्यापर्यंत येणार आहे, ह्याच्यात कालावधी किती जातो? साधारण एकदा अवयवदान करायचं ठरलं, कमिटीने हो म्हणलं, मग पेशंटला म्हणजे देणाऱ्याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवलं जातं आणि मग त्याला साधारण 2 ते 4 तास लागतात.
2 ते 3 तास तरी लागतात सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला. हं. आणि मग पेशंटची बॉडी किंवा त्या देणाऱ्याची बॉडी ICU मध्ये परत आणली जाते आणि मग ज्या काही डॉक्युमेंटेशन वगैरे होतं ते करून त्यांना नातेवाईकांना परत दिली जाते. जिथे पोस्टमॉर्टमचं असतं मग तिथे अजून 1-2-4 तास जातात आणि मग तुम्हाला बॉडी परत मिळते. एवढे तास आपण डोक्यात ठेवून त्यानुसार पुढची आखणी करणं गरजेचं आहे. सगळा प्रश्न हा तिथे नातेवाईकांच्या संयमाचाच आहे. हं. खूप वेळेला इतका वेळ लागेल मग आम्हाला नको. बरोबर. कारण आम्हाला पुढच्या 24 तासात आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे की असं करायला पाहिजे किंवा ही तिथी आहे, अमावस्या आहे. परवाच आम्हाला हा प्रश्न आला की अमावस्या आहे, मग नको. बर. तर हे अडथळे येतात, हं, हं. पण ते स्वाभाविक आहेत. प्रत्येकाचे समज आहेत, प्रत्येकाच्या भावना आहेत. बरोबर. तर त्या समजून उमजून करायला लागतं. हं. पण परत मी रिक्वेस्ट अशीच करेन की ह्या छोट्या गोष्टी आहेत. हं. जर 8 लोकांचा जीव किंवा 10 लोकांचा जीव वाचणार असेल तर 2 तास, 4 तास, 8 तास हे खूप कमी आहेत. बरोबर. याच्यात काही अर्थ नाही आहे. तो थोडा जर संयम बाळगला तर खूप काही जास्त करता येईल. तुम्हाला खूप समाधान मिळेल. हं. तर लोकांनी तेवढा संयम बाळगावा, तेवढे विचार थोडे आपले स्वतःवर ठेवावे. हं. आणि मला वाटतं जर एवढं चांगलं कार्य केलं तर देव चांगलंच घडवून आणेल, त्यात अगदी. काही शंकाच नाही. निश्चित. आणि चांगल्या कामासाठी म्हणूनच मुहूर्ताची सुद्धा गरज नसते. त्या क्षणी ते ताबडतोब होणं अगदी गरजेचं असतं. बरोबर. आता मला अजून एक तुम्हाला विचारायला आवडेल की ज्या रुग्णांपुढे अवयव प्रत्यारोपण करूनच जगणं हा एकमेव पर्याय शिल्लक आहे, तर त्यांची नोंदणी प्रक्रिया काही असते का? आणि एखादा अवयव दाता मिळाल्यानंतर त्याचे अवयव जेव्हा आता तयार आहेत रुग्णांपर्यंत पोचायला, तर कसं ठरवलं जातं की कोणत्या रुग्णाला तो अवयव मिळणार आहे? बरोबर. तर आता तुम्ही लक्षात घ्या की देणारा एक आहे आणि घेणारा एक आहे. हं. आता देणाऱ्यांनी जर नोंदणी केली तर उत्तम, पण नोंदणी करणं गरजेचं नाही. हं. पण जो घेणारा आहे, ज्याला अवयवांची गरज आहे, त्यांना नोंदणी करणं गरजेचं आहे. बरोबर. नोंदणी न करता कुठल्याही पेशंटला किंवा कुठल्याही रुग्णाला अवयव मिळणार नाहीत. अच्छा. तर ही नोंदणी कुठे करणार? तर तुमच्या हॉस्पिटलतर्फे ZTCC, जसं मी आधी सांगितलं, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर आणि नोटो, इथे तुम्हाला त्याची नोंदणी करायला लागते. तुम्हाला कुठेही जायला लागत नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे सोशल वर्कर असतात ते हे एक फॉर्म भरून आणि जी काही डॉक्युमेंट्स लागतात ते भरून पाठवून नोंदणी करतात. बरोबर. त्यानंतर तुम्हाला एक नोटो ID मिळतो आणि त्याची एक रिसीट मिळते. तुम्हाला माहिती असतं की मला इकडे रजिस्टर केलेलं आहे. हं, हं. ही सगळी ओपन सिस्टीम आहे, तिथे कुठेही गडबड होत नाही. तर हे झालं नोंदणी. सो पहिला गोष्ट म्हणजे ZTCC किंवा नोटोकडे तुम्हाला नोंदणी करणं हे गरजेचंच आहे. हं. दुसरं म्हणजे की तुम्हाला एकदा नोंदणी केल्यानंतर वारंवार तिकडे हॉस्पिटलशी किंवा इकडे तुम्हाला संपर्कात राहायला लागतं. अच्छा. कारण हे समजलं पाहिजे की अवयवदान जेव्हा होतं ते दिवसा, रात्री, सुट्टीला, कधी पण होऊ शकतं. आणि ऐनवेळी पेशंटची कंडिशन कशी आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कायम तयार असणं गरजेचं आहे. तर नोंदणी केल्यानंतर रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकदा अवयव आहे किंवा देणारा एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहे, तर मग कोण ठरवतं की कुठल्या पेशंटला द्यायचं? हां. तर हे माझ्या हातात नाही, म्हणजे डॉक्टरांच्या हातात नाही किंवा हॉस्पिटलच्या हातात नाही. जरीही माझ्या हॉस्पिटलमध्ये देणारा असेल आणि माझ्या हॉस्पिटलने घेणारा असेल तरी मी इकडून तिकडे अवयव देऊ शकत नाही. बरं. मला ZTCC किंवा नोटोला इन्फॉर्म करायला लागतं, त्यांना सांगायला लागतं. आणि मग त्यांचे जे निकष असतात रजिस्ट्रेशनप्रमाणे किंवा आजाराच्या गंभीरतेप्रमाणे, त्या निकषांनुसार ZTCC ठरवते की हे जे अवयव आहेत ते या रुग्णाला जातील. अच्छा. त्यामुळे कोणीही इथे मध्ये गडबड करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे हा लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे की इथे कुठेही गडबड होत नाही. इथे श्रीमंत माणूस अवयव विकत घेऊ शकत नाही किंवा राजकारणी माणूस तिथे मध्यस्थी करू शकत नाही किंवा माझी ओळख आहे म्हणून तिथे कोणी काही करू शकत नाही. आम्हाला बऱ्याच वेळा असे रिक्वेस्ट येतात की मी यांना ओळखतो, मी असे इतके पैसे देतो, तुम्ही काहीतरी बघा, लवकर करा. पण ही सिस्टीम अत्यंत टाईट आहे,
कंट्रोल्ड आहे. आणि मला याचा अगदी गर्व आहे की महाराष्ट्रात हे खूप छानरित्या झालेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत मला तरी काही माहिती नाही की यात कुठे गडबड झालेली आहे. त्यामुळे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा. इथे कोणाची स्वतःची ओळख किंवा हे चालत नाही. ZTCC आणि नोटो तर्फेच याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि योग्य प्रमाणेच होतं. त्यामुळे योग्य वेळेला ते आपल्यापर्यंत पोहोचणार याची खात्री बाळगली पाहिजे. आता अजून काही प्रश्न मनात आहेत. एक म्हणजे की अवयवदाता आणि जो रुग्ण आहे ज्याला तो अवयव मिळणार आहे, ह्या एकमेकांची ओळख असते का? किंवा निदान अवयवदात्यांनी दान केल्यानंतर इतक्या लोकांना नंबर फक्त की फायदा झाला एवढं कुटुंबियांना कळतं का? आता अवयव देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना शक्यतो त्यांची ओळख होत नाही किंवा आम्ही घडवून आणत नाही. अच्छा. कारण त्यात बरेच विविध प्रकार आहेत. इमोशनल आहे किंवा मग काही लोकांचे, जसं मी मागच्या वेळी म्हणलं की चॉईसेस असतात की बाबा दारू पिणाऱ्या व्यक्तीला का दिले, मग या धर्माच्या माणसाला का दिले, मग नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला का दिले. तर तिथे मग काही लोक गडबड होऊ शकते किंवा मग लोक इमोशनली अटॅच होतात की बाबा माझ्या आईचं हृदय, माझ्या वडिलांचे हात, किंवा माझ्या मुलाचं लिव्हर, असं मग ते थोडं इमोशनल कनेक्ट होऊन मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो त्यांची ओळख आम्ही तेवढी प्रायव्हसी ठेवतो. तर ओळख करून देत नाही. पण मात्र जे डोनर फॅमिली असते किंवा दात्यांचे नातेवाईक असतात त्यांना एक सर्टिफिकेट जरूर मिळतं ऑफ ॲप्रिसिएशन आणि हे, आणि त्यात लिहिलेलं असतं की बाबा इतके हे आले. आणि शक्यतो प्रत्येक अवयवदानाचे कुठे ना कुठेतरी न्यूज येतेच. त्यामुळे त्यांना आम्ही जरी नाही सांगितलं तरी त्यांना कुठून ना कुठून तरी वृत्तपत्रातून, मीडियामधून कुठून तरी हे समजतंच की किती लोकांना मिळाले. पण कोणाला मिळाले, ती व्यक्ती कोण, ती व्यक्ती कुठे राहते, हे मात्र सांगण्यात येत नाही. त्याच्यामुळे आपण दान करून विसरून जाणं हेच बरोबर. म्हणजे जिथे आपण दान हा शब्द आला त्याच्यातच सगळं, तिथेच कुठे अपेक्षा नाही हे त्यात गृहीतच आहे. बरोबर, हो की नाही? म्हणजे दान केल्यावर आपल्या इच्छा अपेक्षा ठेवणं ते दानच नव्हे. त्यामुळे त्या दानातलाच आनंद जो आहे तो आपल्याकडे ठेवावा. नंबर, ओळख ह्याच्या भानगडीत आपण पडू नये. अगदी. डॉक्टर, आपल्याला काही प्रश्न श्रोत्यांनी विचारलेले आहेत आणि गायत्री वैशंपायन यांचा प्रश्न असा आहे की एका माणसाच्या शरीरातले अवयव दुसऱ्या माणसाच्या शरीरात प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत जेव्हा जातात तेव्हा ते शरीर त्याला स्वीकारतं का? कारण ते त्याचे नसतात. आणि खर्च किती येतो? असं हा चांगला प्रश्न आहे. आणि तर अर्थातच जेव्हा आपण कितीही चांगल्या रिझनसाठी हे प्रत्यारोपण केलं असेल तरी शरीर त्याला हा बाहेरचाच काही एक भाग म्हणून समजतं. अच्छा. त्यामुळे काही औषधं आपल्याला द्यायला लागतात की जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती थोडी कमी करायला लागते. म्हणजे आपली ज्याचं घेणाऱ्याचं शरीर असतं ते त्या अवयवावर वाईट परिणाम करत नाही. तर या औषधांना इम्युनोसप्रेसिव्ह एजंट असं म्हणतात. याशिवाय प्रत्यारोपण सक्सेसफुल किंवा व्यवस्थित होत नाही. आणि इतके वर्ष किंवा शेकडो वर्ष हे न होण्याचं कारण हेच होतं. आणि 1970च्या ह्याच्यात ते बदल काय झाला तर इम्युनोसप्रेसिव्ह मेडिसिन्स आली. आता त्याचा प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा आपण प्रतिकारशक्ती कमी करतो तेव्हा मग आपल्याला इन्फेक्शन, कॅन्सर या गोष्टी होण्याची थोडी शक्यता जास्त असते. पण त्यात हे लोकांनी समजायला पाहिजे की सुरुवातीला ही औषधं जास्त असतात, नंतर कुठेतरी त्यांचं जमतं. अच्छा. आणि मग औषधं कमी होतात. आणि जसजसं दिवस किंवा वर्ष जातात तेव्हा अगदी 1 किंवा 2 गोळ्या लागतात, पण मात्र त्या आयुष्यभर घ्यायला लागतात. बरोबर. तर तिथे जर तुम्ही कुठे निष्काळजीपणा केलात तर मात्र जो आपण प्रत्यारोपण केलेला अवयव असतो तो खराब होऊ शकतो. अच्छा. तर थोडीफार का होईना औषधं घ्यायला लागतात आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून होणारी इन्फेक्शन वगैरे याची थोडी काळजी घ्यायला लागते. पण हे सगळं जरी असलं तरी माणूस हे नॉर्मल किंवा योग्य निरोगी आयुष्य जगू शकतो. अगदी.
मला सांगा की अवयव दान म्हटल्यानंतर खरं नावातच आहे, प्रश्न पडण्याची गरज नाही, पण तरीसुद्धा जर कोणाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की बाबा हे दान केल्यानंतर किंवा केल्यामुळे मला काही त्याचा आर्थिक मोबदला मिळेल का, किंवा मी असा अवयव घेऊन माझा जीव वाचवलेला आहे तर मला काही त्याचे म्हणजे पैसे भरावे लागतील का अवयवदात्याला, तर हा आर्थिक व्यवहार आणि अवयवदान ह्याचा काही संबंध आहे का आणि कायदा काही आहे का त्याच्यासाठी? तर जसं तुम्ही म्हणलात तसं हे दान आहे, हं, तर यात कोणीही अपेक्षा ठेवूच नाही. बरोबर. आणि कायद्यानुसार कुठलाही मोबदला देणं हं, किंवा आर्थिक किंवा कुठल्याही प्रकाराने डोनर फॅमिलीला आपल्याला मदत करणं हे अलाउड नाही. अच्छा. कारण हे तुम्ही बघा की मी माझ्या नातेवाईकाचे अवयव देतो, मला इतके पैसे द्या, हं, किंवा मी माझ्या नातेवाईकाचे अवयव देतो, मला इतकी सवलत द्या, हं, मी हे देतो तरच मी अवयवदान करीन, हा कुठेतरी सौदा झाला, अच्छा, हे दान नाही झालं. बरोबर. आणि असे केल्यास कायद्यानुसार हा एक क्राईम आहे किंवा हा करण्याला अलाउडच नाही. बरोबर. तर कुठलाही मोबदला कुठलेही पैसे हे देणाऱ्याला म्हणजे देणाऱ्याच्या फॅमिलीत दिले जात नाहीत. आता बऱ्याच वेळेला ही चर्चा होते की आपल्या देशात अवयवदान होत नाही पुरेसं, तर मग फॅमिलीला अजून काही द्यावं का, अगदी जर पैसे नाही म्हणले तरी कुठले सोयी सवलती सुविधा काही द्याव्या का. पण कुठेही झालं तरी ते मग एक कारण झालं की मी हे केलं तर तुम्ही देईन हं, किंवा मी दिलं म्हणून हे तुम्हाला देईन, तर बरोबर. ते दान नाही झालं आणि तिथे मग गैरव्यवहार होण्याची खूप शक्यता असते. खरंय. त्यामुळे आजपर्यंत तरी आपल्या देशात देणाऱ्याला कुठलाही मोबदला दिला जात नाही. आणि तो जर दिला गेला तर ते कायद्याने गुन्हा असू शकतो. गुन्हाच आहे हं, आणि तसं त्याच्यावर कारवाई होऊ शकते. बरोबर. आणि मला वाटतं की देणाऱ्याच्या नातेवाईकांना किंवा देणाऱ्याच्या जवळ निकटवर्तीयांना ह्यातनं काय फायदा होतो, बरोबर. तर एक तर खूप मोठं समाधान आहे हं, जे दिसत नाही खरंय. पण माहिती आहे की माझ्या नातेवाईकांमुळे की ज्याचा जीव गेला हं, तो आपल्याला परत येणार नाही, पण त्यामुळे 8, 10, 15, 20 लोकांचे जीव वाचले, ते चालायला लागले, जगले त्यांच्या, आणि फक्त तो माणूस नाही त्याची फॅमिली त्याचे नातेवाईक खूप आनंदित झाले, हे खूप मोठं समाधान आहे. आणि अगदी पर्सनल लेवलवर जर म्हणलं तर आपल्या मनात कुठेतरी असतं की आपला माणूस कुठेतरी अजून जिवंत आहे. जिवंत आहे. अगदी. ही जी भावना आहे की नाही ती मला वाटतं पुरेशी आहे. अगदी. हो. त्याची काही पैशात कुठेतरी गणती होऊ शकत नाही. आणि तो कुठे आहे ह्याची याची गरज नाही. हं, तो माणूस ते अवयव त्याची कुठेतरी खूण आज या जगात अजूनही आहे आणि त्याच्यामुळे इतक्या लोकांचा जीव वाचला, एवढं मला वाटतं पुरेसं आहे अवयवदान भरपूर, करण्यासाठी. अगदी. त्याच्यासाठी अजून काही मला वाटतं देण्याची काही गरज नाही. आणि त्याची किंमत तशी आपण मोजू पण शकत नाही. आणि वर्षातून एकदा ZTCC किंवा नोटो तर्फे जे देणारे असतात त्यांच्या नातेवाईकांचं त्यांच्या फॅमिलीचा जाहीरपणे सत्कार केला जातो मोठ्या फंक्शनमध्ये, आणि लोक अप्रिशिएट करतात सोसायटीमध्ये पण इतर आजूबाजूला पण की असं असं झालं. तेवढं पुरेसं आहे मला वाटतं, अजून काही त्याच्यात एक गरज नाही. खर्चाविषयी त्यांनी विचारलं. हां, आता हा जसंच मी सांगितलं अज्ञान अविश्वास अंधश्रद्धा, त्याच्यात अजून एक अडथळा म्हणजे पैसे. प्रत्यारोपणात मेन प्रॉब्लेम हा पैसे आहे. अजूनही बराच खर्च येतो, सर्वसामान्यांना तो परवडत नाही. पण मी मागच्या वेळी सांगितलं तसं बऱ्याच ट्रस्ट आहेत किंवा योजना आहेत सरकारतर्फे की ज्या मदत करतात. बरोबर. आणि आता मी मागच्या वेळी सांगितलं KM हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण होतं. परवाच जर तुम्ही न्यूज वाचली असेल, वाडिया हॉस्पिटलमध्ये लहान मुलीचं एका ट्रान्सप्लांट केलं, तर वाडिया हॉस्पिटलमध्ये आता ट्रान्सप्लांट सुरू झालेलं आहे. सेंट जॉर्जेसमध्ये आता गव्हर्नमेंट चालू करणार आहे. तिथे अत्यंत कमी किमतीत प्रत्यारोपणाची सोय आहे. KM हॉस्पिटलमध्ये त्यांचं ICU त्यांच्या सुविधा सगळ्या खूप चांगल्या आहेत. तर ज्यांना नाही परवडत त्यांनी जरूर जावं आणि तिथे प्रत्यारोपणाचा लाभ घ्यावा. त्यांना पैशामुळे ट्रान्सप्लांट किंवा प्रत्यारोपण होऊ नये असं एक स्वप्न आहे आणि ते होईल असं मला वाटतं. निश्चित. आणि अवयव दाता जो आहे त्याला अवयव म्हणजे मृत्यूनंतर अवयव
दान करताना जी एक यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा अर्थातच लागते, तर त्याच्यासाठी काही खर्च असतो का आणि तो कुटुंबियांना द्यायचा असतो का? नाही, एकदा का यात खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट म्हणतात की आम्ही तयार आहोत, हं. पण आमचं हॉस्पिटलचं एवढं बिल झालेलं आहे ते तुम्ही हां. भरा. अच्छा. अरे बाप. तर ते अलाउड नाही आहे, हं. कारण म्हणजे परत तुम्ही बिलसाठी ऑर्गन घेताय, हो. हे देवाणघेवाण झाली. हं. पण एकदा जर फॅमिलीनी कन्सेंट दिली की बाबा आम्ही तयार आहोत आणि समजा ZTCCला इन्फॉर्म केलं किंवा नोटोला इन्फॉर्म केलं, त्यानंतर येणारा खर्च मात्र देणाऱ्या फॅमिलीला येत नाही. अच्छा. मग त्याला 4 तास लागो, 24 तास लागो, 4 दिवस लागो, बर. तो सगळा खर्च मात्र हॉस्पिटल आणि ZTCC किंवा नोटो हे बेअर करतं. त्यामुळे त्यानंतरचा खर्च मात्र देणाऱ्या फॅमिलीला करायला लागत नाही. वा. पण त्याच्यामुळे बिलं चुकतीने करतायत. असं नाही होत. बरोबर आहे. तो हिशोब वेगळा आहे. आपल्याला रमेश यांचा फोन होता आणि त्याने विचारलं की मी ठरवू शकतो का की मृत्यूनंतर मला हेच अवयव द्यायचे, हे द्यायचे नाही आहेत? हो, नक्कीच. म्हणजे ही कॉन्सेप्ट आहेच की जेव्हा तुम्ही रजिस्टर करता नोटोच्या वेबसाईटवर किंवा ZTCCमध्ये, तिथे तुम्हाला लिहिता येतं की बाबा मला लिव्हर द्यायचं, किडनी द्यायचं, डोळे द्यायचे, स्किन द्यायचं, काय हे स्पेसिफाय करता येतं की तुम्हाला मला हेच द्यायचं आहे. बरं. तर ही सुविधा तुम्हाला आहे. नातेवाईकही बऱ्याच वेळेला म्हणतात की आम्हाला एकच द्यायचं, 2च द्यायचं, 3च द्यायचं. तर ही आपल्याकडे तेवढी सुविधा, आपला चॉईस आहे की आपल्याला काय कुठले ऑर्गन द्यायचे ते. आता आपली मुलाखत चालली आहे, त्या जे श्रोते ऐकतात त्यांना तर ही माहिती पोचतीये, पण एखाद्या कोणालाही एरवी सुद्धा अवयवदानाविषयी इच्छा निर्माण झाली आहे पण काही प्रश्न आहेत, तर त्याविषयी माहिती मिळवण्यासाठी अशी काही ठिकाणं आहेत का? तर सध्या मी आधी सांगितलं तसं तुम्ही ZTCC किंवा नोटोला त्या नंबरवर फोन करा, अथवा आता मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये तर कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही फोन करा, कोण ना कोणतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईलच. बरोबर. पण दूर कुठल्या छोट्या गावांमध्ये किंवा खेड्यांमध्ये मात्र तुम्हाला जे तुमचं जिल्हा रुग्णालय आहे तिथे तुम्ही फोन करा, तिथे तुम्हाला नक्कीच कोण ना कोणतरी या संबंधित माहिती देईलच. अच्छा. पहिल्या भागात जेव्हा आपण डॉक्टर भेटलो तेव्हा तुम्ही अनेक हृदयस्पर्शी अनुभव आमच्यापर्यंत पोचवलेत, जे तुमच्या अनुभवातनं तुम्ही अनुभवलेलं. तर अजून असेच काही अनुभव की अवयवदानाचं महत्त्व अधोरेखित करणारे आणि त्याच्यातनं मिळालेला आनंद, समाधान किती मोठं आहे हे अधोरेखित करणारे तुमचे स्वतःचे, तुम्ही पाहिलेले असे अनुभव? मी अगदी म्हणजे हा माझा एक वेगळा अनुभव आहे. मी त्यांचं नाव घेऊन सांगू शकतो कारण मी त्यांची आज परमिशन घेऊन आलो. अच्छा. की पुण्याचे डॉक्टर विनय कोपरकर. बरं. विनय कोपरकर हे आधी हे स्किन स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांना 10 वर्षापूर्वी यकृत प्रत्यारोपणाची गरज पडली. अच्छा. अगदी आज आहेत का उद्या नाहीत अशी परिस्थिती होती. बापरे. आणि त्यांचं वेळच्या वेळी यकृत प्रत्यारोपण झालं. डॉक्टर कोपरकरांनी त्यानंतर बरे झाल्यानंतर आज ते मॅरेथॉन धावतात, आज ते सगळं करतात. अरे वा. पण त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी घालवायचं ठरवलेलं आहे. अच्छा. मग ते अवयवदानासाठी खूप प्रचार करतात. ज्यांना प्रत्यारोपण होतं त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजवतात, त्यांची काळजी घेतात. अरे वा. नंतर सेवांमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत, ते काही कार्यशाळा घेतात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मला जे मिळालं आयुष्य त्याच्या, आणि कोणीतरी मला जर अवयव दिले त्यांचं तर मी काही कुठे फेडू शकत नाही. खरंय. तर या मार्गाने मी जे काय आहे माझं आयुष्य जे मिळालेलं आहे ते मी संपूर्णपणे समाजकार्यासाठी घालवीन. आणि ते इतके ॲक्टिव्हली काम करतात, म्हणजे त्यांना तुम्ही सांगितलं की डॉक्टर तुम्हाला इकडे इकडे बोलायचं, ते उद्या कशाला आजच येतील असेच. तर तो एक वेगळा अनुभव आहे. आणि हे असं खूप कमी, म्हणजे अनफॉर्च्युनेटली खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळतं की ज्यांना त्याची जाणीव आहे, ज्यांना त्याचे म्हणजे विचार आहे की बाबा मला हे परत द्यायला पाहिजे, कारण नवीनच जीवन. काही वेळा खूप दुःख होतं की लोक त्याची कदर करत नाहीत की बाबा मला एवढं काही मिळालं, हा असं झालं तसं झालं, मग ते छोट्या छोट्या गोष्टींवरनं हे करत राहतात. पण कोपरकरांचं उदाहरण इतकं चांगलं आहे की त्यांनी पूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी घातलेलं आहे आणि
छान काम करतात ते. वा, खूप सुंदर. ऐकून इतकं छान वाटतं आणि खरंच मी जसं म्हटलं की माझ्याही मनात अनेक ह्या विषयीचे प्रश्न होते, ते आता कुठच्या कुठे पळून गेलेले आहेत, की हे दान महत्त्वाचं आहे हे माहिती असून सुद्धा जे प्रश्न पडतात, शंका निर्माण होतात, त्या किती म्हणजे क्षुल्लक आहेत हे तुमच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात आलं. आणि असं वाटतंय की माझ्यासारखंच आपले जे श्रोते आहेत त्याच्या प्रत्येकाच्या मनात ही इच्छा निर्माण झाली असावी की आपण सुद्धा ह्याचा विचार करावा आणि शक्य असल्यास अवयवदान करावं. नक्की. आणि अशीही आशा करूया की अशीच जनजागृती होत राहील, प्रत्येक नागरिकापर्यंत हा विषय त्याचं महत्त्व पोचेल आणि अवयवदात्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाऊन रुग्णांचं आयुष्यही छान म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न तुमच्यासारखेही किमयाकार डॉक्टर सगळे करू शकतील. तर ह्याच नोटवर आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया आणि जाता जाता तुम्हाला जर काही श्रोत्यांना सांगायचं असेल तर आवडेल ऐकायला. 2च वाक्य सांगतो की मी पूर्वी आधी सांगितलं असं, अज्ञान, अविश्वास, अंधश्रद्धा यापासून दूर राहा. वा. त्यांनी अवयवदान करता येईल. हं. आणि ज्यांनी कोणी हा आजचा कार्यक्रम ऐकला त्या एका माणसाने 2 माणसांना याबद्दल सांगा. क्या बात आहे. निश्चित. कारण त्याच्या पुढे 2चे 4, 4चे 8 असे वाढतच जातील. तर ज्यांनी कोणी हा कार्यक्रम ऐकला त्या माणसांनी 1-2 माणसांना पुढे सांगा, त्याचं महत्त्व पटवून द्या, तर या कार्यक्रमाचं साध्य झालं. आणि ते पुढच्या म्हणजे नवीन माणसापर्यंत पोहोचवणं सुद्धा सोपं करण्यासाठी आकाशवाणीने एक छान प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे आपली आकाशवाणी मुंबई ही यूट्यूब वाहिनी आहे. या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही गेलात तर 8 जानेवारीचा पहिला भाग ह्या मुलाखतीचा आलेला आहे. आजचा भागही लवकरात लवकर आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब वाहिनीवर येईल. तर हे दोन्ही भाग म्हणजे आपण सांगणं वेगळं आणि डॉक्टरांकडनं ऐकणं वेगळं. त्यामुळे त्या ज्या दोन्ही मुलाखतीचे भाग आहेत यूट्यूबवर जा, आकाशवाणी मुंबई ह्या चॅनलवर, आणि ते स्वतः ऐका. इतरांपर्यंत तुम्ही आरामात व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉरवर्ड करू शकता. आणि असे छान साखळी जोडत जोडत जाऊया आणि ज्यांना गरज आहे त्या रुग्णांपर्यंत प्रत्येक अवयव पोचेल अशी आपण आशा बाळगूया. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान आम्हाला सोपं करून सांगितलं आणि ठळकपणे आम्हाला लक्षात आलं की आमचं कर्तव्य काय आहे आणि मृत्यूनंतरही एखाद्याला जीवन देणं ह्यातलं सुख प्रत्येकाला लाभू शकतं, आनंद, समाधान मिळू शकतो. संधी विज्ञानाने आणि तुमच्यासारख्या वैद्यकीय यंत्रणेने उपलब्ध करून दिली आहे, त्याचा निश्चित आम्ही उपयोग करू. तुमचे परत एकदा मनपूर्वक नमस्कार. आभार. श्रोते हो, अवयव दानाविषयी जनजागृती करणाऱ्या डॉक्टर पारिजात गुप्ते यांच्या सुवर्णा रिसबूड यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2 आत्ताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.